सह्याद्रीत फिरत असताना गिर्यारोहणाची साधनं सोबत असणं अनिवार्य आहे. तसंच त्या साधनसामुग्रीचा वापर हा प्रत्येकच योग्य पद्धतीनं करता येणं गरजेचं. कोणत्याही सेफ्टीशिवाय घाटवाटांचा ट्रेक करणं हे जीवावर बेतू शकतं. नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. म्हणजे आम्ही चार घाटवाटा करत होत की नाही, त्याचा दुसरा भाग आहे. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओतून पाहून आला असाल तर हीच फ्रेम आहे जिथं आम्ही आमची शेवटच्या नाळ्याचा व्हिडिओ संपवला होता. सो आत्ता करायला निघाले माडाची नाळ. पुढे आल्यानंतर ही डांबरीची वाट सोडून आता ह्या कच्च्या पायवाट्याने आम्ही निघालो पुढे जंगलामध्ये माडाची नाळ करायला. प्रत्येक घाटवाट आहे की नाही ही दोन गावाला जोडण्यासाठी वापरात आलेली असते. सो घाटावरचं जे गाव आहे ते डोनी आणि घाटाखालचं जे आहे ते वाघाचीवाडी. सो ह्या दोन गावाला जोडण्यासाठी पूर्वी मे बी वापरात असावी. हा तुम्हाला कडा दिसतोय की नाही अलीकडचा, त्याच्या पलीकडच्या बेचकीमध्ये ती नाळ खालती उतरून जाते आणि ह्या बेचकीतून त्रिगुण दारा आपली म्हणजे डोनी दाराची वाट. तुम्हाला समोर दिसत असेल एक गव्याचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. अशा सह्याद्रीतल्या अवघड घाटवाटा करत असताना लक्षात ठेवण्यासारखी एक बाब म्हणजे ते तुम्हाला त्या वाटेची सुरुवात कुठं होती आणि वाट्याचा शेवट कुठं होणार आहे किंवा सुरुवातीचं गाव आणि शेवटचं गाव हे जर माहीत असलं ना तर ती वाट करत असताना तुम्हाला तितकासा त्रास होत नाही. पण जर अनोळखी येत असाल म्हणजे कुठली इन्फॉर्मेशन न घेता फक्त ती वाट करायची आहे म्हणून तर मी सांगतोय तुम्हाला फारच डिफिकल्ट होणार आहे तुम्हाला. म्हणजे उगाच नसलेला ताप देखील आपण उडवून घेऊ शकतो अशा ठिकाणी आल्यानंतर. तसंच अशा जंगलामध्ये येत असताना एकटं किंवा छोटा ग्रुप येणं म्हणजे फारच चुकीचं आहे. तुम्ही मागे बघितलं की आपल्याला गवा दिसला, आता तो एक होता किंवा गव्याचा जर कळप असता तर नक्कीच ते आपल्याला त्रासदायक ठरलं असतं. आम्ही नेहमी येतो तर आमचा ग्रुप नाही म्हटलं तर 15च्या वरतीच असतो. त्यामुळं काय होतं की एवढा जास्त मोठा मॉब असेल ना तर कुठलाही रानटी जनावर किंवा त्याचा त्रास आपल्याला होत नाही. सो ती एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. नाही तर उठलं सुटलं आणि 1-2 म्हणून जर तुम्ही अशा वाटा करायला येत असाल सो तीही एक अवघड गोष्ट आहे. ह्या झाडीतून पुढं आल्यानंतर इथं पाण्याचा एक साठा लागलेला आहे. तसं पाणी स्वच्छ आहे बघा, भरायचं असेल तर भरून घेतात. पुढे आल्यानंतर आता वाटेमध्ये एक घर लागलेलं आहे आपलं. एक छोटी वाडी म्हणायला काही हरकत नाही आहे. सो आता त्या लोकांकडून आपण आपल्या वाटेची चौकशी देखील करतायत, आमचे जे वाटेडे आहेत ते. आणि आता सावलीमध्ये सगळेजण बसलेलो आहेत कारण की ऊन देखील झालेले, त्यामुळं थोडासा आराम म्हणून. दादा आता आपल्याला जे जायची आपली वाट करायला ती इथून जवळच आहे का कसं? चढून जायचं पलीकडे. आता जे नाळेत पाणी लागलं ते त्रिगुणदाराच आहे ना आपली, डोनी दाराच आहे. म्हणजे उद्या तिकडे यायचं आहे आपल्याला खुटेदारने. दादा हे डोनीच आहे का? डोनी का? डोनीची कुठे वाडी? एकच घर आहे का इथं? पुढे आल्यानंतर त्या माडाच्या नाळ्याच्या मुखाशी पोहोचण्यासाठी आम्हाला ही कसरत करावी लागते. म्हणजे त्या कारवीच्या जंगलातून आणि कारवी मोडत पुढे निघाले आता वाट करत. वाट नसली की नाही घाटवाटांमध्ये मग मुखाशी पोहोचण्यासाठी अशी वाट करून जावी लागते. तेच आता करतोय आम्ही. भलतीच अवघड आहे बरं का या माडाच्या नाळीची सुरुवात. लिटरली आम्ही डायरेक्ट खालती उतरतोय त्या कारवीचा आधार घेत कारण की आता पुढे दिसत असेल तुम्हाला आमचे जे वाटडे आहेत ते वाटा करत पुढे चाललेत. ते लाल कलरचा टी शर्ट दिसतोय ते
आणि अशी वाट आहे पूर्णच निसरडी. कारवी माती भुसभुशीत असल्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की ती कारवी पण होल्ड करून राहत नाही आहे, लगेच उपसून येते बाहेर. कारवी आहे त्यामुळे ॲटलिस्ट त्याचा आधार घेऊन तरी आपण जातो आहे. तर कारवी नसती असली ना स्टार्टिंगपासूनच आपल्याला रॅपलिंग करत खालती उतरावं लागलं असतं, कारण की तेवढा आहे तो निसर्ग तेवढं जास्त आहे. पॉसिबल नाही असं विदाऊट सेफ्टी शिवाय उतरणं, जर कारवी नसेल तर. फारच क्रिटिकल पोर्शन होता बरं हा. नाळेच्या सुरुवातीलाच फार जास्त घसरण असल्यामुळं स्टार्टिंगला पूर्णच तुम्हाला रॅपलिंग करत यावं लागतं. म्हणजे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून रोप बांधणं हे मॅन्डेटरी आहे, कारण की वाट नाही आहे, पूर्ण घसारा आहे. आणि अशीच ही आपली आहे माडाची नळी. पुढं आल्यानंतर परत आता एक 50-60 फुटाचा एक पॅच आहे, त्यासाठी रॅपलिंग करणं गरजेचं आहे. नाही दादा, 50-60 फूट आहे ना पुढे? जास्त आहे. ओके. हां 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 हां, त्याशिवाय पॉसिबल नाही आहे. इकडे तुम्ही बघताय झाडाला इथे यू टाकून खालती रॅपलिंग करतोय पालखंडी. असा अंदाज आहे की खालच्या टप्प्यात गेल्यानंतर तिथून पुढं सोपी वाट असेल, म्हणजे लाईक टेक्निकल नसतील. लेट्स सी काय होतं पुढे गेल्यानंतरच कळेल आपल्याला. ते इथून तर अंदाज बांधणं म्हणजे चुकीचं आहे. जो रॅपलिंग करून आलेला पोर्शन जो आहे तो हा आहे. तिथं ओव्हरहँग आहे थोडं पुढं आल्यानंतर, आणि आता असं पुढे निघालंय. किती खाली गेला राजा. रॅपलिंग करून आल्यानंतर हा दुसरा आहे पॅच, जिथे देखील रोप बांधावा लागला. ही तुम्ही जी माडाची नाळ बघताय, स्टार्टिंगला फारच जास्त कठीण पोर्शन आहे. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आता कुठं आम्ही प्लेन, हा या साईडून उतरले ते. आत्ता कुठं आम्ही नाही राईट साईडून. आत्ता कुठं आम्ही प्लेन ठिकाणी येऊन थांबलेलो आहे. आता बघता इथून आमचे काही मेंबर्स चाललेले आहेत. आपण तिकडून जा पलीकडच्या ह्याच्यातून. हो तिथून या, नंतर असं या. माडाची नळी उतरताना वाटेत बरेचसे रॉक पोर्शन येत आहेत, जिथं आम्हाला सांभाळून उतरावं लागतंय, कारण की ह्या वाटेवरती राबता फार कमी असल्यामुळं वाट मळलेली नाही आहे. आता प्रत्येकच पोर्शन किंवा प्रत्येकच गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवू शकत नाही. त्यासाठी मग माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मी स्टोरीजमार्फत हा आपला जो प्रवास आहे तो दाखवत असतो. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कवर होत असतात, जे व्हिडिओमध्ये होत नाही ते इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये कवर होतो. सो तुम्हाला इंस्टाग्राम ID दिसतोय, तिथं जर तुम्ही स्टोरीज हायलाईटमध्ये गेलात तर मागे गेलेल्या आणि ह्या देखील वाटांचा तुम्हाला तिकडे स्टोरेजचा हायलाईट पाहायला मिळेल, जिथून तुम्ही अंदाज घेऊ शकता जर तुम्हाला परत ह्या वाटा करायच्या असतील तर. ही नाळ उतरायची चालू केल्यापासून हा तुम्ही बघताय 5वा ते 6वा टप्पा असेल, जिथं आम्हाला सेफ्टीसाठी रोप बांधावा लागला आहे. सोपं नाही आहे, तुम्हाला दिसत जरी असलं तरी तिथून ते पूर्ण दगडं बघताय तुम्ही लूज झालेली आहेत, त्यासाठी मग रोप बांधावाच लागला. येस, मागून आम्ही ते जो पोर्शन आता उतरून आलो, म्हणजे बघा पाठीमागे अजूनही चाललं असेल त्यांचं. नंतर इकडून आलो आणि पुढं आल्यानंतर पुढची टीम तिकडे परत आता रोप बांधती आहे. नक्कीच तिथं कठीण पोर्शन असेल त्यामुळं. म्हणजे लाईक मागे जो मी अंदाज बांधला होता की पुढं कुठलेच क्रिटिकल पोर्शन दिसत नाही किंवा क्रिटिकल पॅच नसतील, तसं काही नाही आहे. वाटेचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. स्टार्टिंगला असं वाटलं की वाट सहजरित्या आम्ही उतरू, पण ते देखील पॉसिबल नाही ठरलं. तुम्ही बघितलं असेल आज सगळ्यात जास्त आम्हाला ते टेक्निकल काय म्हणतो आपण टेक्निकल सेटअप करावा लागला. आता एक दुपारचे 3:45 वाजलेत आणि आत्ता आम्ही जेवायला घेतले. म्हणजे सकाळपासून एक 10-10:30ला नाश्ता केला आणि तिथून पुढं आल्यानंतर आता जेवतोय आम्ही. कारण ॲक्च्युली तसंच होतं की कुठेच असं सपाटी नव्हती आणि दगड घसरत होते. सो रिस्की होतं, त्यामुळे पुढे आल्यानंतर आता सगळेजण इकडे पाठीमागे टीम दिसते फारका थांबलोय. आता माझ्यासोबत आहे आपले वाटाडा दादा. आपल्याला आता साधारण किती वेळ होईल वाघवाडीत पोहोचायला?
इथून 2.5 तास. ओके. हाय हाय या. नाही उडी मारली त्याने समोर आहे ना लेज वरती. आहे ना मग घ्या टाका मग आहे तर मग टाका. नाही तिथे नाही होते. यू टाकलं निघाला पाहिजे. फक्त एका लक्ष ठेवा तिकडे. पुढे वरती जेवण केलं आणि लगेचच हा पॅच उतरावा लागला. तर हा पॅच आणि अजून एक पुढे पॅच आहे, त्यासाठी पुढे टीम गेली आहे. मागेचे तर आम्ही जेवायला बसलो होतो, तिथं वाटाड्यांना विचारलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार अजून नाही म्हटलं तर 2-2.5 तास लागतील. म्हणजे वाट भरपूर मोठी वाटतं अजून देखील. या साईडून गेले. एक अंदाज वाटत होता का लवकर पोहोचू, पण नाही, अंधार होणार आहे असं दिसतंय आता चलित्र. तोच विषय आहे की टेक्निकल पोर्शन अजून देखील आहेत पुढे वाटेमध्ये, पण त्याला वेळ लागतो. थोडी वर पाहिजे होती ती. नाही काय नाही. इथं असा वर न घे. ओके ओके. अजून काय या वाटेतले कठीण पॅच संपत नाही आहे बाबा. तुम्ही बघताय पुढचे मेंबर्स येत आहेत आता. फॉल जर झाला तर किती अवघड आहे. त्याचमुळं मग रोप बांधून उतरतोय आत्ता. अजूनही इकडे पुढे जायचं आहे. आत्ता म्हणायला काय हरकत नाही बरं का. वाट खरंच अवघड आहे, कारण की वाटेतले तुम्ही आता मागे व्हिडिओमध्ये बघितलेच असतील किती पॅचेस कशा पद्धतीचे होते. सगळेच रिस्की पोर्शन आहेत आणि फॉल आहेत. फॉल खूप जास्त मोठा आहे लाईक, त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक ठिकाणी रोप बांधून आम्ही खालती उतरलो आहे. वेळ लागतो याचमुळं की नाही म्हटलं तर मला वाटतं 7 ते 8 पॅचेस झाले असतील. माझ्या आता एवढं लक्षात नाही आहे, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये काउंट मी दिलेले आहे, सो त्याच्यानुसार तुम्हाला कळत असेल. पुढे वाट खर्च पुढे वेळ लागतोय थोडा. फायनली आता प्रचंड कसरतीनंतर आम्ही त्या डोनीच्या ओढ्यात पोहोचलेलो आहे आणि त्या सपाटीवर लागलेलो आहे. इथून गाव नाही म्हटलं तर फक्त 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरती आहे. गाव म्हणजे ती वाघ्याची वाडी, जिथं आपला मुक्काम आहे आजचा. तर आज आम्ही ती म्हाडाची नाळ उतरून पुन्हा एकदा त्या वाघाच्या वाडीमध्ये पोहोचले. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि उद्या आता म्हणजे 3ऱ्या भागामध्ये या घाटवाटांची जी सिरीज आहे त्यातल्या 3ऱ्या भागामध्ये तुम्हाला खोटेदार आणि 4थ्या भागामध्ये आम्ही उद्या उतरून येणाऱ्या डोनेदार ह्या ज्या वाटा आहेत त्या नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सो भेटूयात आता आपल्या 3ऱ्या भागामध्ये.